जत नगर परिषद निवडणुकीला हिंसक वळण लागलेलं आहे। जतमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या घरावरती हल्ला करण्यात आलेला आहे। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत सुरेश शिंदे यांच्या घरावरती हा हल्ला झालाय। सोबत गाडीवर सुद्धा दगडफेक करण्यात आली आहे। दगडफेकीमध्ये सुरेश शिंदेंच्या घराचं आणि याच गाडीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। पहाटेच्या सुमारास अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली होती। तर अधिकची अपडेट जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी विजय पाटील आपल्या सोबत जोडले गेलेत। विजय, नेमकं कुणी केली ही दगडफेक, काही समोर आलंय का? सांगलीच्या जत नगर परिषदेचे निवडणूक होत आहे। आज निवडणुकीचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। मात्र मध्यरात्रीच्या सुमारास 3च्या सुमारास अजित पवार गटाचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांच्या घरावरती या ठिकाणी दगडफेक करण्यात आलेले आहे। घराच्या खिडक्याच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर गाडीवरही दगडफेक करण्यात आलेले आहे। काही अज्ञात व्यक्तीकडून या ठिकाणी दगडफेक करण्यात आलेले आहे। पोलीसही घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि गुन्हा तसा नोंदवण्यात आलेला आहे। धन्यवाद। अतिशय सविस्तर अशी अपडेट आपण दिली आहे। खरं तर आपण पाहतोय की भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आल्याचा आरोप केला जातोय। त्यांच्या घरावरती दगडफेक झालेली आहे। त्यांच्या गाडीचं नुकसान केलेलं आहे, घराच्या काचा फोडलेल्या आहेत आणि काही दगड घरातून पडलेले आहेत। हा भ्याड हल्ला जो झालेला आहे तो जत शहरामध्ये दहशत माजवण्यासाठी व मतदारावर परिणाम करण्यासाठी दहशत दाखवणे, लोकांना भीती दाखवून मत गायवट करण्यासाठी हा हल्ला करण्यात आलेला आहे। जत शहरामध्ये सातत्याने सुरेश शिंदे किंवा आम्ही असो, इतर पक्षाचे पुढारी असो, जत तालुक्यामध्ये जी गुन्हेगारी चालू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।